उपस्थित काँग्रेस पक्षाचे तालुका प्रमुख मारुती बापू वाकडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेला पक्षाचे पदाधिकारी म्हणून उपस्थित असलेला महिला वर्ग, सर्व पत्रकार बंधूंनो, आपण थोडीशी सूचना दिली असताना देखील सर्वजण उपस्थित झालात. सर्व उपस्थितांचं मी मनापासून स्वागत करतो. अलीकडं थंडी आता गायब झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका, वैशाख वणव्यातलं कडक ऊन हे मातीला भाजून काढताना दिसते. अशा परिस्थितीत येणारी 4 महिने वैरणीच्या बाबतीत, जनावरांच्या चाऱ्याच्या बाबतीत आपण कोणत्या पद्धतीनं पुढे जायचं याबद्दलची प्रचंड काळजी शेतकऱ्याला सतावताना दिसते आहे. अशा परिस्थितीत एक लोकांना आधार वाटावा, शेतकऱ्याला दिलासा मिळावा या उद्देशानं साधारण पक्षांनी जे अभिवचन दिलेलं आहे त्या वचनाची आठवण करून द्यायची आणि आपण निवडणुकीमध्ये दिलेल्या जाहीरनाम्यातलं जे वचन आहे ते वचन एका वर्षानंतर का होईना आपण अंमलात आणावं या उद्देशानं आम्ही सरकारला आठवण करून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चाच्या संबंधात मोठ्या मोठ्या गावातून संपर्क साधला असता तरुणांचा पाठिंबा आहे, कामगारांचा पाठिंबा आहे, शेतकरी कष्टकरी वर्गाचा पाठिंबा आहे, ऊस उत्पादकाचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आपण त्याचा उल्लेख करावा या वर्गाचा आणि सर्वांचीच मागणी आहे की जाहीरनाम्यात आपण दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे यामध्ये भारतीय जनता पक्षानं, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं दिलेलं वचन पाळावं आणि 7/12 कोरा करावा अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे. पत्रक छापल्यानंतर सभागृहात सरकारनं घोषणा केली आणि आम्ही साधारण 8 तास विजेचा पतपुरवठा प्रामुख्यानं करीत आहोत असं सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनाचा विचार करता 8 तास जी वीज मोफत देताना आणखी थोडीशी त्यात वाढ करून द्यावी
अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर रात्रीचा वीज पुरवठा न करता दिवसा वीज पुरवण्यात यावी. अंधारात किरडू चावण्याचे प्रकार, शेतकरी मृत्युमुखी पडण्याचे प्रकार त्यामधून घडतायत. पाणी देताना महिलांना मर्यादा येतात. यासाठी रात्री वीज पुरवठा करण्यापेक्षा दिवसा वीज पुरवठा अधिक करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर विम्याची रक्कम देताना त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेऊन आधार द्यावा, साथ द्यावी आणि या सर्व शेतकऱ्याच्या सर्व जी बिलाचा तगादा लावून त्रास दिला जातो जुन्या बिलाचा, तर ते त्यामधून सवलत द्यावी आणि 2024-25 खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम निधी नाही असे कारण सांगून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याबद्दलची भूमिका सरकारनं घ्यावी. अशा एकूण 7 प्रकारच्या मागण्या आपण यामध्ये नमूद केलेल्या आहेत. दामाजी पुतळ्यापासून प्रांताच्या कार्यालयापर्यंत पायी चालत हे निवेदन प्रांताच्या ऑफिसमध्ये दिलं जाणार आहे. मोठ्या संख्येनं यूट्यूबवर आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून आपण हे लोकांच्या पर्यंत पोचवावं आणि महिला वर्गाची, पुरुष वर्गाची, तरुण वर्गाची असलेली ही एकसंघ अशा प्रकारची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत आणि अधिवेशनाच्या शेवटाला का होईना शेतकऱ्याचा उतारा कोरा करण्याबद्दलची भूमिका महाराष्ट्र शासनानं जाहीर करावी अशा प्रकारची विनंती वजा मोर्चाची भूमिका आम्ही प्रांताच्या हाती निवेदन देऊन त्या ठिकाणी ठोस अशी मागणी करणार आहोत. आपण सगळ्यांनी आपल्या वृत्तपत्रातून या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी जोरदारपणाने ही मागणी व्यक्त होण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांचं गाऱ्हाण आपल्या वृत्तपत्रातून, वाचक वर्गातून आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवावं